नमस्कार श्रोते हो. ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवर विविध लेख, कथा वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. आजची कथा आहे या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांबरोबर धावणाऱ्या प्रत्येक पालकासाठीची. मनशक्ती मासिकात आलेली. लेखिका प्रज्ञा केळकर. लेखाचं नाव आहे दृष्टिकोन. अरे विजय, चला कपडे बदला, हातपाय तोंड स्वच्छ धु बरं. तुझ्या आवडीचे कांदेपोहे केलेत बघ मी. स्वयंपाकघरातून आईने विजयला हाक मारली. पण विजय सोफ्यावर तसाच बसून राहिला होता, गुडघ्यात डोकं घालून. अरे, काय झालं? काही होतंय का? त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आई म्हणाली. काय झालं रे सोन्या? चेहरा का पडलाय एवढा? असं का उदास दिसतोय? शाळेत काही झालंय का? प्रोग्रेस कार्ड मिळालंय का? आईचा हात डोक्यावरून काढून विजयनी मानेनीच नकार दिला. मग काय झालंय? अरे बोललाच नाहीस तर कसं कळणार मला? बाई काही बोलल्या का? का काही खोड्या काढल्यास म्हणून शिक्षा झाली तुला? नाही ग आई, तसं काहीच नाहीये. मग तुला मी सकाळी सांगितलं होतं ना, आज आमची कॉम्पिटिशन आहे म्हणून. हा, हो हो, आठवलं. आज स्पोर्ट्स होते ना तुमचे? मग काय झालं? नेहमी तुलाच तर मिळतं ना रे बक्षीस, कौतुकाने स्मिताने म्हटलं. तो गप्प. काय झालं रे? नाही मिळालं का? नाही मिळालं. माझ्यापेक्षा त्या आणायला जास्त पॉइंट्स मिळाले आणि तो जिंकला. अरे मग असे नका, त्यात काय एवढं? पुढच्या वेळेस जास्त प्रॅक्टिस कर, म्हणजे तुला मिळतील पॉइंट्स. नाही नाही, ते बक्षीस मलाच मिळायला पाहिजे होतं. त्याला का मिळालं? आणि विजय हमसून हमसून रडायला लागला. स्मिताने त्याला पोटाशी धरलं. उगी उगी बाळा, एवढं रडण्यासारखं काय आहे त्यात? विजयची तिला काळजी वाटली. स्मिता त्याला त्याच्या प्रिय आजोबांकडे घेऊन आली. त्यांच्याकडे तो उमलायचा, मस्ती करायचा. त्याला पडलेले असंख्य प्रश्न तो आजोबांना विचारायचा. आजोबाई त्याला न थकता उत्तरं द्यायचे. पण आज कळी काही उमलतच नव्हती. स्वारी आज त्याच्या आवडीच्या आरामखुर्चीत तंद्री लावून बसली होती. आजोबांच्या ते लक्षात आलं. आजोबा विजय समोर खुर्ची ओढून बसले. मग काय विजय महाराज, आज प्रश्नावली नाही का? मानेने विजयने नकार दिला. काय रे विजय, आज तू नेहमीसारखं कुंदरत नाहीस तू? काय एवढा उदास का? काय हो, काय झालंय महाराज? आजोबा, मला बक्षीस नाही मिळालं. ओ हो, अच्छा, मग कोणाला मिळालं? माझ्या मित्राला, अनयला. अच्छा, म्हणजे तुझ्या मित्राला बक्षीस मिळालं म्हणून तुला वाईट वाटतंय, म्हणून तू उदास झालायस? विजय एकदम खुर्चीत सावरून ताठ बसला. आजोबा, तसं काही नाहीये. मग कसं? हे बघ बेटा, तुला बक्षीस मिळाल्यावर तुझ्या मित्रांना आनंद व्हायला पाहिजे, असं तुला वाटतं का रे? "उम्म, का तुला असं वाटतं की तुला बक्षीस मिळाल्यानंतर त्यांना वाईट वाटायला हवं? त्यांनी तुझा राग करायला पाहिजे?" नाही नाही, असं कसं? मला कसं वाटेल असं? मला असं वाटतं की मला बक्षीस मिळाल्यावर त्यांनाही आनंद वाटायला पाहिजे. त्यांनी खुश व्हायला पाहिजे, माझं अभिनंदन करायला पाहिजे, अगदी आनंदाने. हो ना? असं वाटतं ना तुला? बरोबरच आहे तसं वाटणं. मग मला असं सांग, तुझ्या मित्रांना बक्षीस मिळेल तेव्हा त्यांची काय अपेक्षा असेल त्यांच्या मित्रांकडून? हेच, मी आता जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, की मित्रांनी खुश व्हायला हवं, आनंदी व्हायला हवं. हे सांगत असताना एकदमच विजयचे डोळे चमकले. त्याला काहीतरी उमगत होते. बरोबर. अरे बघ, कळलं तुला. आणि तू तर दुःखी आणि उदास झालायस. नाही मिळत एखाद्या वेळेला आपल्या मनासारखं, पण दुसऱ्याला मिळालं ना, मग त्याचा आनंद तू मानायला काय हरकत आहे? तसं शिकायला हवं ना रे? विजयनी खुर्चीतून टुणकन आनंदाने उडी मारली. खुशीत त्याने आईला हाक मारली. किचनमधून आई आणि आजी हा संवाद ऐकत होत्याच. आले रे, काय रे, काय झालं? आईनी आजोबांकडे पाहून विजयच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. विजयचा उदासपणा कुठल्या कुठे पळाला होता. तो आनंदाने आईचा हात पकडून म्हणाला, आई ग, मी ना उद्या अनयला कॉंग्रॅट्स करणार आहे. त्याचं अभिनंदन करणार. त्याला बक्षीस मिळालं म्हणून. आजोबांनी छान सांगितलं मला. त्यामुळे मला पण खूप आनंद झालाय ग. अनयला बक्षीस मिळालं म्हणून मी पण खूप खुश आहे. पण मी हे त्याला उद्या सांगणार आहे. आनंदाने उड्या मारत तो रूम बाहेर खेळायलाही गेला. बाबा, किती झटकन वळवला तो त्याचा मूड. एकदम उत्साहित झाला बघा तो. छान सांगितलं त्याला. आणि हे फक्त तुम्हालाच जमू शकतं. माझ्या पालकत्वात एक ज्ञानाची नवीन भर टाकलीत तुम्ही. दृष्टिकोनच बदलून गेला माझा. आजोबांना कृतज्ञतेने नमस्कार करत
स्मिता म्हणाली. श्रोते हो, हा लेख तुम्ही वाचलाय का? आणि मनशक्तीची मासिकं तुम्ही वाचता का कधी? नक्की वाचा, कारण यात सगळ्या वयोगटांसाठी खूप उपयुक्त माहिती असते. आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.